श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे ना. मस्तच. अहो, सर्वांचा लाडका, आराध्य, सर्वांना प्रिय असणारा हा थाटामाटाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. पण बऱ्याचदा बरीच जण मला बरेच प्रश्न विचारतात. यामध्ये शंका असते, भीती असते, टेन्शन सुद्धा असतं. पण या मंगलमूर्तीच्या स्वागतामध्ये टेन्शन, भय याची जागा असेल का? तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही स्पेशल ध्वनिफीत मी तयार करत आहे. चला, गणेशोत्सवाबद्दल थोडक्यात समजून घेऊ. मूलतः हिंदू संस्कृतीमध्ये 5 वेगवेगळ्या वेळेला मातीची पूजा सांगितलेली आहे. म्हणजे मृत्तिका पूजन. त्यातील एक बैलपोळा, नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव अशा 5 वेगवेगळ्या वेळेला मृत्तिका पूजन सांगितलेलं आहे. जसे आपण बैलपोळा किंवा कृष्णाष्टमी करतो तशाच पद्धतीनं गणेशोत्सव आहे. पण महाराष्ट्रात त्याचा थाट, त्याचा माट थोडासा मोठा. त्यामुळे त्याचं भय वाढलेलं आहे. वास्तविक घाबरण्यासारखं काहीच नाही. आपलं अत्यंत लाडकं दैवत आपल्याला भेटायला आलंय. दैवत म्हणण्यापेक्षा आपलाच सखा, आपला प्रिय, तर आपण कसं वागणार? तसं अत्यंत आनंदाने राहावं, टेन्शन घेण्याचं कामच नाही. पण तरी काही नियम, काही विषय आपण समजावून घेऊ, त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण श्री गणेशाचं आगमन करतो. त्याच्या अगोदर संपूर्ण कार्यक्रम उत्सवाची आपण एक यादी करावी. म्हणजे मूर्ती कुठून आणणार आहे, ती कधी आणणार आहे, ती कुठं ठेवणार आहे, त्याचा आरास काय करणार आहे, त्याला लागणारं साहित्य आणलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची यादी करावी. म्हणजे उत्सवाची खरी मजा घेता येते. अगदी ऐन वेळेला घाई गडबड न करता आपण या यादीप्रमाणे जर वागलो तर काम खूपच सोपे होईल, नाही का? मग ह्या यादीमध्ये आपण रोजचा स्वयंपाक काय असेल, नैवेद्य काय असेल, कोणाकोणाला बोलवायचं आहे, हे सगळंच ठरवता येईल. हे अर्थात यासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरावी. पण गणपतीची मूर्ती उत्तम सांगून ठेवणं हे महत्त्वाचं. मग गणपती सण कोण करू शकतं? हा एक महत्त्वाचा प्रश्न. वास्तविक गणेशाची पूजा सर्वांनी करावी. बऱ्याचदा असं होतं की आमच्या घरात मोठे करतात. मोठे करत असेल, तुम्ही जर त्यांच्याकडे जात असाल तर व्हेरी गुड. पण तुम्ही त्यांच्याकडे जात नसाल, जाणं शक्य नसेल, तर शास्त्र सांगतं, ज्यांचा अन्नकोश आणि द्रव्यकोश म्हणजे तिजोरी आणि स्वयंपाकघर वेगळे आहेत, त्यांनी अत्यंत आनंदाने वेगवेगळे गणपती बसवू शकतात. मुळात एकत्र येण्यासाठी हा सण करता आणि हा एकत्र येणं शक्य नसेल, तर आपण वेगळा गणपती अगदी आनंदाने बसवू शकतो. एकदा पद्धत पडली की पुन्हा गणपती बसवावा लागतो किंवा आमच्याकडे पुरुष मुलगा नाही किंवा पुरुष मंडळी नाहीत म्हणून बसवतच नाही, याला काहीही आधार वाटत नाही. आपल्या उपासनेसाठी आपण मूर्ती आणावी, हे व्रत करावं आणि मूर्ती विसर्जन करावी. पुढे ते मग कंटिन्यू होत आहे का, त्याला कोण ठेवणार आहे का, याची काही गरजच नाही. परत एकदा काही जणांनी विचारलं, आम्हाला इच्छा आहे हो, पण कोणीतरी मूर्ती आणून द्यावी लागते पहिल्यांदा. असं काय आहे? म्हणजे तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं आहे, ज्याची भक्ती करायची आहे, त्याला दुसऱ्यांनी गाठभेट त्याला आणून द्यावी, मग तुम्ही प्रेम करणार. याला काही तर्क नाही. तुम्हाला इच्छा झाली तर अत्यंत आनंदाने तुम्ही बसवू शकता. तुमच्या थोरा मोठ्यांच्याकडेच गणपती बसवायचा असेल आणि तुम्हाला हे करायचं नसेल तामझाम, तर शास्त्रीय नियमानुसार त्याचा जो काही योग्य खर्च आहे, तो खर्चाचा वाटा तुम्ही सुद्धा घेतला पाहिजे. म्हणजे हा नियम सर्वच सणवार, कुलधर्म, कुलाचार, श्राद्ध, पक्ष यामध्ये नियम लागू होतो. एक तर मोठा करतो, नाहीतर छोटा करतो. बाकी मधले अधांतरी राहतात आणि त्यांचं पूर्ण कुलगोत्र त्यांच्या घरामध्ये काहीच संस्कार राहत नाहीत. कारण मोठा करतो किंवा छोटा करतो, आम्ही त्याच्याशी बोलतच नाही. त्यामुळे जर तुम्ही वेगळे असाल, तर तुम्ही वेगळाच श्राद्ध, पक्ष, कुलधर्म, कुलाचार केलाच पाहिजे. बरं?
बरं, गणपतीची पूजा कोण करू शकतो? आमच्यात पुरुष नाहीत किंवा आमच्यात भग वैधवी आहे, विधवा आहेत किंवा विधूर आहेत, लहान मुलं आहेत. बरं, याला कशाचाही आडकाठी नाही. गणेशाची पूजा कोणीही श्रद्धायुक्त भावनेने करू शकतं. अगदी विधवा, मुलं, मुली, शेजारी कोणीही करू शकतं. फक्त भाव महत्त्वाचा. आमच्याकडे काही अडचणींमुळे गणपती नाही बसवू शकलो, त्याच्याबद्दल मी पुढे सांगेनच. तरी गणपती कोपणार नाही. कारण एक गोष्ट पक्क लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, गणपती हा मंगलमूर्ती आहे. तो विघ्नहर्ता आहे. तो सुखकर्ता आहे. तो विघ्न निर्माता नाही, विघ्नकर्ता नाही. तुम्ही चुकून तुमच्या हातून काही चूक घडलीच तर तो कधीच चिडणार नाही. कधीच चिडणार नाही. अहो, चिडणारा देव असेल तर त्याच्यापासून लांब 4 हात लांब राहिलेलं बरं. अहो, देव आपले चिडत नाहीत. तो मंगलमूर्ती आहे. म्हणून मुद्दाम काही करायचं नाही. चुकून घडलं तर अतिशय विनम्रपणे क्षमा मागायची आणि पुढं जायचं. त्याबद्दल मी सांगेनच. गणेशपूजन कोणीही, कधीही, कसंही करू शकतं. फक्त एरवीचा गणेशपूजन आणि पार्थिव गणेशपूजन म्हणजे गणेशोत्सवातलं गणेशपूजन हे एरवी करणाऱ्या गणपतीची पूजा कधीही करू शकतो. पार्थिव गणेशपूजन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच करावं. मूर्ती कशी असावी हा एक प्रश्न मला नेहमी विचारतात. गणपतीची मूर्ती गणपतीची असावी. म्हणजे काय? मूर्तीला पाहिल्याबरोबर गणपतीचा जो शुद्ध भाव आहे तो जागृत व्हावा. मग ती कुठे गाडी चालवतीये, कुठं शर्ट पॅन्ट घातलेली आहे, कुठं काहीतरी वेगळाच आकार विकारात आहे, असं असू नये. त्यातूनही थोडीशी सूट वेगवेगळ्या रूपामध्ये वगैरे गणपती आपण करू शकाल. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, जर घरी गणपतीच आणायचा असेल तर मग कृष्णासारखा गणपती का? कृष्णासारखा कृष्ण असावा. असो, पण तो वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या आवडीचा, घरातल्या लहान मुलं आणि मोठ्यांच्या आग्रहाचा प्रश्न आहे. काही हरकत नाही. पण मूर्ती किती असावी? जास्तीत जास्त 1 ते 1.5 किंवा जास्तीत जास्त 2 फूट. एक व्यक्ती ती मूर्ती सहज उचलू शकेल, सहज, अशीच ती मूर्ती असावी. आता मोठमोठ्या मूर्त्या करण्याची पद्धत आली आहे. पण वास्तविक पूर्वीच्या घरांमध्ये देवघर एक छोट्या भिंतीमध्येच कोनाडे असायचे. त्या कोनाड्यात बसणाऱ्या एवढीच गणेश मूर्ती आणावी. याचं कारण असं, की गणेश मूर्ती नेता आणताना ते सहज त्याचा उपयोग व्हावा, ते उचलता यावं म्हणून. मूर्ती कशाची असावी? शक्यतो ती शुद्ध मातीची असावी, कारण हाच तर मूळ उद्देश होता. पावसाळ्यामध्ये भात वाहून गेलेली सगळी माती नदीतली ती पुन्हा नदीमध्ये स्थापन करण्यासाठी हा एक प्रयत्न. म्हणून ती शुद्ध मातीची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसची शक्यतो टाळावी. त्यातूनही आणलं तर ती सहज विरघळत नाही. म्हणून त्याच्यासाठी त्याची मूर्ती विसर्जनानंतर योग्य ती त्याचा विनियोग करावा अशी माझी विनंती. मूर्ती 1 फुटाची असावी, छान आसनस्थ असावी. शक्यतो गणेश मूर्ती उभ्या नसाव्यात. कारण उभा गणपती आणि बसलेला मारुती हा जनरली पाहण्यात नाही. कारण गणपती ही बुद्धीची देवता, बुद्धी नेहमी स्थिर असावी, निवांत बसून राहावी, म्हणून ती बसलेलीच असावी. यामध्ये वेगवेगळी रूपं आहेत. दगडूशेठ आहेत किंवा कोल्हापुरात किंवा इतर ठिकाणचे त्यांचे त्यांचे प्रसिद्ध आकृती आहेत. त्याप्रमाणे शुद्ध भाव असणारा, मुख तेजस्वी आणि प्रेमळ असणारा असा गणपती अगोदरच सांगून यावा. मूर्तीबद्दलच्या भयाबद्दल खूप जणांचा प्रश्न आहे. मूर्ती आणताना दुखावली तर घरात दुःख होतं, मृत्यू होतो, अचानक काहीतरी होऊ शकतं वगैरे. वास्तविक याबद्दल एक खूप साधा, सोपा आणि सरळ नियम सांगतो. गणेश मूर्ती ही बाजारातून घरी आणून प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत ती एक साधी मातीची मूर्ती आहे. मोठमोठाल्या मूर्तीच्या अंगावर बसून लोक रंगवतात किंवा ते तयार करतात. त्यामध्ये देवत्व नसतं. ती एक साधी मूर्ती. इट इज जस्ट अन आयडल. समजा घरात आणेपर्यंत आणून ठेवताना काही इकडे-तिकडे दुखापत झाली, तर ती एक साधी दगडी आकृती आहे. त्याच्यात काही नाही. तर ती मूर्ती सहज विसर्जन करावी. कोणताही मनामध्ये हेवा-दावा, भीती, भय न आणता अगदी शुद्ध भावनेने ती मूर्ती विसर्जन करावी. त्याची क्षमा मागण्याचीही गरज नाही. कारण त्यात अजून देवत्वच आलं नाही. हे भय अजिबात बाळगू नका. ती मूर्ती सहज विसर्जन करा. दुसरी मूर्ती आणा आणि ती प्रतिष्ठापना करा. मूर्ती एकदा व्यवस्थित बसली तर किमान या मूर्तीला 5 दिवस हलवायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे धक्का वगैरे लागण्याचा काही प्रश्नच नाही. त्यातूनही नियम असा आहे की मूर्तीमध्ये प्राणत्व
जे आपण प्राणप्रतिष्ठा करतो, ती केवळ 1.5 दिवसच राहते. तुम्ही मूर्ती 1.5 दिवस बसवा, 3, 5, 7, 10 दिवस, 11 दिवस बसवा. वर्षभर गणपती बसवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. त्या सर्वांसाठी सांगतो 1.5 दिवसच गणपती, गणेश तत्व त्या मूर्तीत असतं. त्यामुळे 1.5 दिवसानंतर सुद्धा समजा चुकून काही दुखापत झाली, तरी त्यामध्ये तसं काही पण आपण प्राणप्रतिष्ठा करून उत्तरपूजा केलेली नाही, म्हणून त्याची यथायोग्य क्षमा मागावी आणि ती मूर्ती विसर्जित करावी. पुन्हा नवीन मूर्ती आणण्याची गरज नाही, कारण 1.5 दिवसाचं आपलं व्रत संपलेलं आहे. अगदीच हट्ट, आग्रह वाटला तर दुसरी मूर्ती आणून पूजू शकाल, पण वास्तविक ती भाद्रपद शुद्ध चतुर्थीच नसते. त्यामुळे अ, तसं करण्याचं काही कारण नाही. 1.5 दिवसामध्ये म्हणजे गणपतीच्या आणलेल्या दिवशी पूजा झाल्यानंतर समजा काही गणपतीला दुखापत झाली, तर अत्यंत शांतपणे त्याची मनापासून क्षमा मागावी. आपल्या गुरुजींना तत्काळ फोन करावा, संपर्क साधावा आणि प्रायश्चित्त करावं. प्रायश्चित्त कशासाठी? ते गणपतीसाठी नाही. तो तुम्ही त्याचा काही हात दुखावला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष हात दुखवत नाही. पण हे तुमच्या मानसिकतेसाठी आहे. आलेल्या पाहुण्याला आपल्यामुळे दुखापत झाली म्हणून प्रायश्चित्त. वास्तविक मग गणपती कधीही, काहीही, कोणाचंही, कुठेही, कशाही पद्धतीनं वाईट करणार नाही. तो शुद्ध मंगलमूर्ती आहे, हा ठाम विश्वास ठेवावा. बरं, गणपती आणताना काय करावं? बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चालीरीती सांगतात. नंतर त्याच्या पद्धती बनतात, त्या रूढी होतात आणि त्या चुकीच्या पद्धतीने निघाल्या जातात. ह्याचं मी प्रत्यक्ष बऱ्याचदा बघतो. गणपती मूर्ती आणताना त्या मूर्तिकाराकडेच गणपतीची पूजा करावी, आरती करतात. वास्तविक तिथे आरती करण्यासाठी तिथे समोर फक्त एक आकृती आहे, त्यात देवत्वच नाही. अगदीच मूर्ती छान पाहावी, त्याला सगळे नाकाडोळ्यांनी व्यवस्थित असावं म्हणून ते नीट पाहावं आणि त्या मूर्तीचे यथायोग्य फक्त तिथे आपण जेव्हा त्याला द्रव्य देतो, कुंभाराला पैसे देतो, तेव्हा घासाघीस करू नये असं मला एक प्रांजळ मत आहे. ते कलाकार आहेत, मूर्तिकार आहेत. 4-5 ठिकाणी चौकशी करावी, त्याच्याकडे योग्य वाटलं त्याच्याकडे घ्यावं. पण शक्यतो घासाघीस करू नये, कारण एखादं बाळ आपण घरी आणताना आपण त्याची घासाघीस करतो का? वेगळ्या पद्धतीनं, खूप वेगळ्या भावनेनं ते करावं. कुंभाराचं मन दुखवता कामा नये म्हणून. त्याला एक विडा सुपारी देण्याची पद्धत आहे काही ठिकाणी. विडा सुपारी, नारळ, टोपी जर देण्याची इच्छा असेल तर द्यावं, कुंकू लावावं, त्याला दक्षिणा द्यावी. आमच्या घरी जे बाळ येणार आहे, जे देव येणार आहे, ते तू घडवलंस ही कृतज्ञता त्याच्याबद्दल व्यक्त करावी. गणपतीची मूर्ती उघड्याने आणली तरी चालते. बऱ्याच ठिकाणी त्याला झाकून आणण्याची पद्धत आहे. त्याला उलटं म्हणजे आपल्या पोटाकडे सोंड करून आणण्याची पद्धत आहे. याला वास्तविक काही शास्त्राधार नाही. त्यामुळे असं केलंच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जसं कम्फर्टेबल सोयीचं वाटेल, कारण ती तूर्त फक्त मूर्ती आहे. तशी ती मूर्ती व्यवस्थित घरापर्यंत आणावी. चतुर्थीलाच आणायला पाहिजे असा काही ठिकाणी हट्ट असतो, तसंही काही नाही. ती फक्त मूर्ती आहे. ती आदल्या दिवशी, आदल्या 2 दिवशी आणून ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही. ती व्यवस्थित सेफ जागी ठेवावी. पण ज्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पूजेच्या वेळेला मात्र ती उंबऱ्यातून पुन्हा आत आणण्याची एक पद्धत आहे. ती एक शोभा आहे. तो एक दंगा होतो. तो एक गजर होतो. ते भारी वाटतं म्हणून मुद्दाम मूर्तीला बाहेरून आणावं. कसं आणावं? मूर्तीला शुचिर्भूत व्हावं. बऱ्याच जणांना हे क्रमच माहिती नाही. आपण शुचिर्भूत व्हावं. घराबाहेर सुंदर तोरण, रांगोळ्या कराव्यात. शुद्ध स्नान करून घरातल्या देवांची पूजा करावी. मोठ्यांचा सन्मान करावा, सत्कार करावा आणि मग गणेश मूर्ती आणायला जावं. म्हणजे घरातलीच मूर्ती बाहेर न्या किंवा बाहेर आणणार असाल तर गणेश मूर्ती आणताना शक्यतो शुद्ध आणि सात्विक कपडे असावेत. जीनची फाटलेली पॅन्ट, कसले तरी शर्ट, काहीतरी किंवा बरमुड्यावरती गणपती आणतो. म्हणजे त्या मूर्तीत, त्या देवत्वाबद्दल आपला किती अनादर आहे हे दिसून येतं. हे लोकांसाठी नाही, तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही परीक्षेला जाणार असाल तर किंवा शाळेत जाणार असाल तर युनिफॉर्म व्यवस्थित घालताना, तुम्ही आर्मीचे किंवा मिलिटरीचे खूप मोठे अधिकारी असाल तर तुम्ही व्यवस्थित कपडे घालताना तुम्हाला निहित जे कपडे आहेत, तसंच इथे सुद्धा योग्य पद्धतीने तुम्ही ती मूर्ती चांगल्या प्रकारे वस्त्र घालून, शक्य असेल तर धोतर सोळा असं सात्विक नेसलं तर उत्तम, नसेल तरी अगदी कुर्ता पायजमा वगैरे घालावा. ज्यांच्याकडे टोपी घालायची पद्धत आहे त्यांनी घालावी, पद्धत नाही त्यांनी नाही घालावी. टोपीचा हट्ट आग्रह नाही. टोपी हे खूप अलीकडे आलेलं आहे. पूर्वी तशी काही गरज नव्हती. ते कधीतरी वेळ मिळेल तर टोपीचा काय नेमका लॉजिक आहे सांगेन. मूर्ती आणत असताना मूर्ती आणणारा आपल्या घरी ज्यात देव येणार आहेत, जसा मोबाईल असतो, तर तसा तो आणणाऱ्याचं कौतुक म्हणून त्याच्या पायावर पाणी घालावं. प्रतिमेला
शुद्ध प्रतिमा तपासावी. जनरली स्त्रिया घरातलाच आवराआवर करत असतात. त्यांना ती मूर्ती पहिल्यांदाच पाहिलेली असते त्यांनी. म्हणून तो आनंदाने त्या औक्षण करतात. कशाने करावं? तर जनरली आरती करून उंबऱ्यावरून आरती घ्यावी. बऱ्याच ठिकाणी खूप सुंदर पद्धत आहे. काय म्हणजे जशी ज्योतीने आरती करतात तशी पाण्याने आरतीसुद्धा करता येते. त्याला कर्नाटकी भाषेत कदलारती म्हणतात. म्हणजे काय? ताम्हणामध्ये पाणी, त्यामध्ये थोडं हळद, कुंकू, अक्षत, एक सुपारी आणि एक नाणं असं या पाण्याचा एक तयार करावा आणि ती कुरवंडी किंवा ताम्हण गणपतीच्या आणि आणणाऱ्याच्या भोवती फिरवावं. दृष्ट जावी, लोकांची त्याच्यावरची कुदृष्टी निघावी म्हणून हे करतात. तेच पाणी डावी उजवीकडे टाकावं. त्या पाण्याने डोळ्याला पाणी लावावं. म्हणजे शांत उन्हातून आलेले असतात बिचारे दमून. त्यांच्या डोळ्याला पाणी लावावं आणि मग उजवा पाय ठेवून गणेश मूर्ती हात आणावी. त्याची जागा निहित असते. ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर पाट-बीट मांडून त्याच्या खाली तांदळाची रास करावी छोटीशी. या राशीमध्ये देवतांची कंपनं येतात, म्हणजे शक्ती येतात आणि हीच तांदळाची रास नंतर त्याचीच खीर करायला पाहिजे. त्याचाच प्रसाद करता येईल विसर्जनानंतर. म्हणून तशी रास करावी. त्यावर मूर्ती व्यवस्थित बसवावी निवांतपणे आणि एकदा मूर्ती छान बसली, मग तुम्ही पुन्हा जावं, हातपाय धुवावं, स्वच्छ सोळं नेसावं आणि पूजा करावी. शर्ट पॅन्टनी शक्यतो पूजा टाळावी. कारण शर्ट पॅन्ट हे माईक, व्यावसायिक किंवा समाजामध्ये फिरतो तसे ते कपडे. ज्या कपड्यांनी आपण सर्व कर्म करतो, त्या कपड्यांनी पुन्हा देवपूजा करायला नको. असा एक एक नियम आपणच टाकावा. किंवा शुद्ध धुतलेल्या कपड्यांनी गणेश मूर्तीची उत्तम व्यवहारे पूजा करावी. पूजा करताना शक्यतो आपले गुरुजी किंवा आपले पुरोहित असणं उत्तम. गुरुमुखेण म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेला आपल्याकडून दक्षिणा घेतो, तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याचे उपचार हे योग्य व्हावेत ही त्याची जबाबदारी असते. आपल्या मनाने आपण पूजा केली, तर ते आपल्या पद्धतीनं केलं आणि त्यात चुकलं, तर ती जबाबदारी आपली असते. म्हणून एखादा उत्तम गुरुजी असावे. पण एकाच मुहूर्तावरती बऱ्याच ठिकाणी गुरुजी उपलब्ध होत नाहीत. तर खूप छान-छान लोकांची व्याख्यानं, प्रवचनं किंवा पूजाविधी YouTubeवरती वगैरे मिळतात, त्याप्रमाणे करावी. पण एक लक्षात ठेवावं, त्याची जबाबदारी त्यांना देण्यासाठी त्याची जी काही योग्य दक्षिणा असेल, ती त्या व्यक्तींपर्यंत, त्या गुरुजींपर्यंत ते माहीत नसतील, तर आपल्या गुरुजींना किंवा एखाद्या उत्तम संस्थेला, गरजू असणाऱ्या एखाद्या NGOला हे अवश्य पैसे द्यावेत. यानी आपण करत असलेल्या कर्मामध्ये काही न्यूनता, कमतरता असेल, तर ती ह्या दक्षिणेने कमी व्हावी किंवा निघून जावी, हा त्याचा तात्पर्य. पूजा करत असताना भाव शुद्ध असावा. घरामध्ये आदळ-आपट, भांडण-तंटे नको. कारण आपल्या घरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या श्रीहरीचं विशेष रूप, विश्वंभर रूपी भगवान गणपती आलेले आहेत. तसं वातावरण असावं. जर तुम्ही त्याला खूप कॅज्युअल घेतलं, तर घरचं वातावरण कॅज्युअल राहणार. मी कित्येक घरं बघितलीत माझ्या घरासहित. गणपती आला म्हणजे घरचं वातावरणच बदलून जातं. सगळीकडे गणपती, गणपती, गणपतीमय होऊन जातं. यासाठी ते वातावरण जगायला पाहिजे. ते अत्यंत सुंदर सुख जे फक्त आपल्या नशिबी आहे, बाकी जगातल्या कदाचित कोणाच्या घरी नसावं, हे सुख आपल्याला मिळतंय. इतका आनंदी आपण राहिलं पाहिजे. गणेश मूर्तीची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. गणेश मूर्तीची पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठात्मक पूजा असते. म्हणजे षोडशोपचारे. यामध्ये पंचामृत अभिषेक वगैरे, प्रतिमेला फक्त प्रोक्षणाने, हात, पाय, अभिषेक वगैरे फक्त दुर्वांनी प्रोक्षण करून ह्या सगळ्या पूजाविधी करायच्या. आणि हे जे षोडशोपचार पूजा आहे, ही फक्त एकदा करायची. मी काय म्हणतोय, आलेल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजा हे आलेल्या वेळेला करावं. नंतर फक्त पंचोपचार पूजा सांगितली. पंचोपचार म्हणजे गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य. संध्याकाळी, परत दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, परत सकाळी संध्याकाळी जितके दिवस आहे, पहिल्या दिवशी षोडशोपचार पूजा, नंतर फक्त पंचोपचार पूजा. मग पहिल्या दिवशी पूजा झाली, मग नैवेद्य करायचा, आरती करायची आणि प्रसाद स्वीकार करायचा. सायंकाळी फक्त धूप, दीप, नैवेद्य गणेशाला, आपण पंचोपचार पूजा गणपतीला आणि छान आरत्या वगैरे म्हणायच्या. या गणपतीच्या काळामध्ये एकत्र येणं, खेळ खेळणं, आपापसात गप्पा मारणं, ह्या अशा अनेक सुंदर सुंदर गोष्टी आपण करू शकतो. बरं, यानंतर गणपतीची पुढच्या सकाळची सुद्धा पूजा, जुने निर्माल्य फुलं काढायची, परत नवीन घालायची, सुंदर पूजा होऊ शकते. 1.5 दिवसाचा गणपती हा वास्तविक शास्त्रीयदृष्ट्या योग्य. पण आपल्या घरात उत्सव हवा म्हणून 5 दिवस ठेवण्यास काही हरकत नाही. पण याचाही काही जणांचा संभ्रम आहे. आमच्यात 10 दिवसाचा गणपती आहे, तो आता 10 दिवस आमच्यात करणारं कोणी नाही.
गणपतीला सरळ-सरळ प्रार्थना करायची, डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं आणि प्रार्थना करायची, आम्हाला शक्य नाही आहे, तर तुम्ही 5 दिवस उत्सव करू, अगदी आनंदानं करू शकता. कमी करणं हे आपल्या कुलधर्म इतक्या वर्षापासून आलेली परंपरा हे तोडण्यासारखं आहे. म्हणून समजा तुम्हाला शक्य नसेल, यावर्षी 10 दिवस पूर्ण बसवायचा आणि विसर्जनाला प्रार्थना करायची. पुढच्या वर्षीपासून 5 दिवस बसवतो बरं. मुलं-बाळं मोठी झाली किंवा सोय झाल्यानंतर नक्की 10 दिवस पुन्हा बसवण्याची प्रार्थना करा. गणपती चिडणार नाही. स्पष्ट लक्षात घ्यायचं. तो अनंत कृपामयी, अनंत आनंदमय, अनंत प्रेममय, ममतामय असा गणपती आहे. तो कधीच वाईट करणार नाही. बरं? यानंतर गौरीचा विषय येतो. बरं, गणपतीच्या मूर्तीबरोबर गणोबाचा एक विषय येतो. बऱ्याच ठिकाणी गणोबा ठेवायचा, नारळ ठेवायचा. वास्तविक एकच गणपती घरी आणायचा. तो शुद्ध मातीचा असावा म्हणून तो एक मूर्ती ठेवतात. गणोबा कशासाठी? आरास करणारा तुम्ही जर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वगैरे आणणार असाल, तर त्याच्यामध्ये प्राणत्वच येणार नाही, कारण त्यात मातीच नाही आहे. मातीची एक मूर्ती असावी म्हणून गणोबा पुजावा. तुमच्यात कुलधर्म असेल, इच्छा असेल, तर तुम्ही गणोबासुद्धा आणू शकता गणपती मूर्तीबरोबर उत्सव मूर्ती म्हणून. पण वास्तविक हीच उत्सव मूर्ती असताना 2 मूर्ती आणायचे काही अर्थ नाही. त्यामुळे एकच सुंदर चांगली म मातीची मूर्ती आणलेली उत्तम. प्लास्टर ऑफ पॅरिसची मोठी आणणार असाल, तर मग शाडूची एखादी तो गणोबा आणावा आणि त्याची पूजा करावी. त्यात काही चुकीचं नाही. बरं? मग येतो गौरीचा विषय. बरं, ह्याच्यामध्ये काही ठिकाणी उंदीर बिबी म्हणून करतात आणि मग त्या दिवशी गणपतीला झाकून ठेवून मग मांसाहार करून ते काही काहीही गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार सुरू असतो. हे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. गणपतीला झाकून ठेवणं म्हणजे हा त्याचा निव्वळ अपमान आहे. असं काहीही करू नये. ते काही काही ठिकाणी पद्धत अजून नाही आहे, त्यामुळे ते वाचलेत. पण काही ठिकाणी असा काहीही उपचार करू नये. गणपती हा फक्त गणपती आहे आणि त्याचं वाहन उंदीर आहे. त्या उंदराला काही खूप विशेष सन्मान देण्यासाठी एक दिवस मांसाहार करण्याची काही गरज नाही. बरं? मग येतो हा गौरीचा सण. बऱ्याच ठिकाणी ह्या विषयाबद्दल सुद्धा कन्फ्युजन आहे. विशेष करून बऱ्याच घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये एक गौर येते. त्याला ज्येष्ठा गौर म्हणतात किंवा ह्या मास महालक्ष्मी म्हणतात. त्या मास महालक्ष्मी याचा अर्थ ती महालक्ष्मी असते. ती महिनाभर राहते आणि गणेशोत्सवामध्ये तिचं विसर्जन होतं. आणि या गणपतीच्या काळामध्ये जी गौर येते ती पार्वती देवी असते. काही ठिकाणी ही पार्वती ही सुगडावरची असते. काही ठिकाणी तिला उभ्या गौर असतात, बसलेल्या गौर असतात. आपापल्या कुलधर्माप्रमाणे बसू, उभं कसंही ठेवू शकाल. गौरी तत्त्व आणण्यासाठी एखादी एक माध्यम म्हणून ते असतं. मग ते असंच असावं, असंच असू नये, असं काही नाही. त्यात समजा काही गरजेनुसार काही बदल केला, तर गौर काही चिडणार नाही. भाव कमी होऊ देऊ नका एवढंच. काही ठिकाणी शंकराची उपासना करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी त्या 5 वेगवेगळ्या फुलांच्या किंवा झाडांच्या फांद्या आणण्याची पद्धत आहे. गंगा आली, गौर आली असं म्हणत आणण्याची पद्धत आहे. तो सगळा आनंदाने दंगा करत मजेत तो सगळा संपन्न करावा. बरं? मग येतो सोयर सुतकाचा प्रश्न. गणपती मूर्ती यायच्या अगोदर जर तुम्हाला सोयर असेल किंवा सुतक असेल आणि ते 10 दिवसातच असेल, तर 10 दिवसात गणपती बसवताच येत नाही. बरं? आणि समजा गणपती बसल्यानंतर समजा हा विषय सोयर किंवा सुतक आलं, तर आपल्या जवळच्या गुरुजींना किंवा जवळच्या नातलगांना बोलवून गणपतीची उत्तरपूजा करून घ्यावी आणि उत्तरपूजेनंतर तो मूर्ती विसर्जन करून तुमचं सोयर सुतक पाळावं. त्यात गणेशाची पूजा करणं योग्य नाही, कारण तुम्ही दुःखात असता. लक्षात घ्या, गणपतीला ह्याचा त्रास नाही आहे. कारण गणपती प्रत्येक सोयरसुतक सगळ्या जगल्या मेल्या प्रत्येकाच्या घरी असणार. पण आपल्याला आपली भावना तशी नसते. त्यामुळे ते न केलेलं योग्य. बरं? यानंतर गणपतीची उत्तरपूजा. अत्यंत महत्त्वाचा भाग हा विषय लक्षात येत नाही कोणाच्या. एक छोटासा मंत्र आहे. यान्तु देवगणः पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम्य अर्थसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा यावं. गणेश जातात म्हणून पुन्हा येण्याचा आनंद मिळतो. ज्यांच्या ठिकाणी वर्षभर गणपती असतो त्यांच्यात तो उत्साह कमी असणार, कारण तो इथंच असतो. वास्तविक वर्षभर गणपती ही पद्धत नुकतीच आलेली आहे. असं कुलधर्म नाही. आणि ज्यांच्याकडे आहे तर आणि शक्य असेल तर त्यांनी ही पद्धत बदलावी आणि ती 5 दिवस किंवा अगदीच इच्छा असेल तर 10 दिवसापर्यंत आणावी. कारण जास्त दिवस म्हणजे तेवढे दिवस त्या मूर्तीचा सांभाळ करणं. मग त्याची नित्य पूजा होते का? आपण गावी जाऊ शकतो का? घराला कुलूप लावू शकतो का? आपल्या पश्चात कोण पूजा करू शकेल का? ह्या सगळ्या गडबडीत ते राहून जातं
आणि अति उत्साहामुळे असे नियम करून घेतात, तर त्यांना अगदी विनम्रपणे गणपतीला प्रार्थना करायची आणि ही पद्धत कमी केली तर आनंदाने गणपती स्वीकार करेल. उत्तर पूजेच्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे पूजा करायची. आपली पंचोपचार पूजाच करायची. दुपारच्या वेळेला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर किमान 2 तास तरी गणपतीची मूर्ती हलवू नये असे एक एक नियम आहे. म्हणजे आपण जेवलेलो असतो, जेवल्यापोटी उचलू नये असा. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर लवकर जेवण करून तुम्ही 2 तासांनी ही पुन्हा पंचोपचार पूजा करून त्यामध्ये पुन्हा आरती करावी. त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे जाताना आपण भातावर दही ठेवतो तसा. सकाळची आरती झालेली वेगळी. विसर्जनाच्या अगोदर आपण घरात जी आरती करतो ती विसर्जनाची आरती म्हणून. मग त्याला खूप छान भावना आहे एक, की आता आपले अत्यंत लाडके पाहुणे जाणार म्हणून मग दही भाताचा नैवेद्य. काही ठिकाणी छोट्या-छोट्या फराळ करतात. करंज्या, चकल्या, लाडू ते केळीच्या पानात बांधतात आणि ते गणपतीबरोबर सोबतीला खाण्यासाठी म्हणून देतात. खूप सुंदर भावना आहे. असं काही शास्त्र जरी नसलं तरी एक आपल्या देवतेबद्दलची कृतज्ञता. आणि नंतर त्या मूर्तीची आरती झाल्यानंतर मूर्तीला हा मंत्र म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे अक्षता घालाव्यात. मोठ्याने त्याला हलवावं. तुमच्यात गौर असेल तर मूर्ती गौरीपर्यंत घेऊन जावी. वास्तविक त्याच्यामध्ये आता प्राणत्व नसतं. तरीसुद्धा एक भाव म्हणून घेऊन जावा किंवा ही मूर्ती आपण उचलून पुन्हा घेऊन जावी. आता या मूर्तीमध्ये प्राणत्व नाही. आपण हलवली म्हणजे त्यातलं प्राणत्व गेलं. पण या मूर्तीमध्ये आपण गणपतीला पाहिलं म्हणून त्या मूर्तीबद्दल कृतज्ञता असावी. मग ही मूर्ती घेऊन जात असताना बऱ्याच वेळेला आपण घरभर त्याला फिरवतो. सगळी घर दाखवतो. आपला अन्नकोश, द्रव्यकोश, स्वयंपाकघर, तिजोरी वगैरे सगळी दाखवण्याची पद्धत आहे, तीही चांगली आहे. म्हणजे गणपती आपल्या घरभर फिरले, नंतर मग बाहेर जात असताना उंबऱ्याच्या बाहेर गेले, की गणपती महाराज फिरतात. फिरवावं आणि पुन्हा चौकट दाखवावी. म्हणजे पुन्हा-पुन्हा या घराबद्दल ओढ असावी. म्हणतात ना, जाणाऱ्या माणसाने परत फिरून पाहिलं की पुन्हा येतो. तसंच गणपती बाप्पांनी पुन्हा घराकडे पाहावं, असं म्हणून गणपतीला बऱ्याच ठिकाणी वाजत-गाजत नेण्याची पद्धत आहे. वास्तविक हा एक दुःखद प्रसंग, पण ठीक आहे. आपल्याला उत्सव हवा आहे म्हणून तसा करू शकाल. पण इथे कुठेही हिडीसपणा, गलिच्छपणा, घाणेरडा प्रकार करू नये. दारू पिऊन किंवा घाणेरड्या आणि निरर्थक अशा गलिच्छ गाण्यांवरती नाचत अ, काही घाणेरडी कृत्य करत नेणं म्हणजे आपल्या पित्याच्या वडिलांच्या किंवा आदरणीय व्यक्तींच्या मिरवणुकीमध्ये हा घाणेरडा प्रकार करणं हा वज्रलेपासारखा पाप लागणार आपल्याला हे लक्षात ठेवावं. ह्याला अनंत जन्मीचं पाप आहे. ज्यामध्ये तुम्ही बुद्धीची देवता गणपती म्हणता, त्याची मिरवणूक काढता आणि तिथे बुद्धीची वाट लावता, हे अत्यंत घृणास्पद आहे. विशेष करून ही पद्धत आपल्या तरुण मंडळांमध्ये नक्कीच असावी. मला ह्या तरुण मंडळांचं, बऱ्याच तरुण मंडळांचं आश्चर्य वाटतं, की ही मंडळं फक्त गणेशोत्सवातच तरुण असतात. एरवी ह्यांचं काय असतं माहीत नाही. जी मंडळं खरोखरच सामाजिक कार्यक्रम करतात, समाज संघटन करतात, अ, समाजामध्ये काहीतरी प्रबोधनात्मक, काहीतरी क्रिएटिव्ह करतात, काहीही कलाकारी करतात, ह्या मंडळांना सलाम. आणि अशा मंडळांनी वर्षभर काहीतरी उपक्रम करत राहावीत आणि अशा उपक्रम करत असणाऱ्या मंडळांना आपण सर्वांनी अवश्य प्रोत्साहित करावं. ही तरुण मुलं काहीतरी करून दाखवण्याच्या हुक्कीमध्ये असतात आणि एक संघटन होत असतं. यासाठीच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला. बऱ्याच जणांना मी प्रश्न विचारतो, गणेशोत्सव कोणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी. हा एक अत्यंत बावळट प्रकार आपण सांगतात. गणेशोत्सव पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव तयार केला, जेणेकरून लोक चळवळ निर्माण होईल. मुलं एकत्र येतील, तरुण मुलं क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये लागतील आणि अशांना अवश्य प्रोत्साहित करावं. पण मुलांनी हे आवर्जून लक्षात ठेवावं, गणपतीचा मिरवणूक असताना आपण अगणपती, अबुद्धी, मूर्खपणाचं आपण प्रदर्शन करावं का? इतर धर्मीय, इतर प्रांतातले, इतर माहीत नसणारी लोकं, परदेशातील लोकं आपल्याला काय बघत असतील? अरे, हे गणपतीची मिरवणूक म्हणतात आणि दारू पिऊन फिरतात, असं म्हणून ते गणपतीलाच अपमान होतो ह्याच्यामधून आणि हे एक प्रचंड मोठं पाप आपण करत आहोत, असं अवश्य करू नये. तरुण मंडळांनी सुद्धा आपल्याकडे जेवढे 10 दिवस तुम्ही गणपती ठेवता, अनेक कार्यक्रम करा. वर्गणी घेऊन मूर्ती बसवण्यात काहीही अर्थ नाही, कारण ह्या मूर्तीची कोणालाच गरज नाही आहे. गरज आहे ती एकत्र येण्याची. एका गल्लीमध्ये 4 गणेश मूर्ती बसवायच्या आणि मग त्यांची एकमेकांच्यात भांडणं, खुनाखुनीपर्यंत प्रकरणं जाणं, हा अत्यंत मूर्खपणा आहे. आणि हा फक्त मूर्खपणा नाही, हा महाअपराध आहे, महापाप आहे. अशा मंडळांचे कोण अध्यक्ष वगैरे असेल, तर नक्कीच ह्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील. कारण
या निमित्ताने गणपतीच्या नावाने तुम्ही चुकीचं काम करत आहात. शक्य असेल तर अशा जितके शक्य असेल तितके मंडळं कमी करावी आणि एकत्र यावं. एका गल्लीत 4 मंडळं हा त्या त्या कन्सेप्टचाच बलिदान आहे. बळी आहे त्याचा नाही का? त्यांनी एकत्र यावं. वैचारिक मतभेद असतील पण त्यातूनही एकत्र राहावं. कारण हे नांदता येणं हे गणपतीकडून शिकता पाहिजे आपण. एकत्र या, उत्तम प्रकारे पूजा अर्चा शुद्ध पद्धतीनं करा आणि मग त्याचं उत्तम विसर्जन करताना सुद्धा पारंपरिक ढोल नृत्य पारंपरिक गाणी वाजवा. धार्मिक किती गाणी आहेत, सुंदर सुंदर गाणी आहेत देवांची. जे त्याला तुम्हाला बीट्स पाहिजे, ठेका पाहिजे, हे नक्की करा. शक्यतो ध्वनी प्रदूषण होईल, इतरांना त्रास होईल असं न करणं उत्तम. कारण गणपतीचे उपासक इतरांना त्रास देणारे म्हणजे विघ्न करता कसे होतील हा मोठा प्रश्न नाही का? हे आपण समजून घ्यावं. मग नदीवरती आरती करण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीचा उगम कुठून झाला मला कळलं नाही. घरामध्ये विसर्जनाची आरती झालेली आहे. मूर्तीतलं प्राणत्व गेलेलं आहे. मग नदीकाठी आरती पुन्हा करण्याची का हट्ट करतात माहीत नाही. त्यातून आरती करणं काही चुकीचं नाही. करण्याची इच्छा असेल, सोय असेल तर करावी. पण त्याला काही गरज नाही. सरळ-सरळ. आणि मग तिथे चुरमुऱ्याचे वगैरे काही प्रसाद घेऊन वाटप करून गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणतात. ते फील करावं. तिथून मंगलगंधीत एक कलश घेऊन जावा, तिथलं पाणी आणावं. वाहत्या पाण्यामध्ये जर करता शाडूची शुद्ध मूर्ती असेल, तरच ती प्रवाहित करावी. तुम्ही जर प्लास्टर ऑफ पॅरिसचं मूर्ती आणणार असाल, तर ती प्रवाहित न केलेली बरी. सरकारकडून आपल्याकडे बरेच व्यवस्था केलेली असते, त्यांना ती दान करावी किंवा त्यांच्याकडे ते द्यावी. मूर्ती विसर्जन करावी एवढीच. त्या मूर्तीला असणारे अनेक जे निर्माल्य आहेत, खरं वास्तविक शास्त्र असं आहे, की निर्माल्यामध्ये देवत्व असतं. हे निर्माल्य तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुम्ही जर पुरलत, तर त्याचं छान खत तरी होईलच, पण गणेश तत्त्वसुद्धा तुमच्या घरामध्ये सदैव राहतील. आणि समजा आपल्या घरामध्ये जागा नाही, सोय नाही, तर नदी किनारी बऱ्याच ठिकाणी अशी जागा असते, की निर्माल्य कुंड केलेलं असतं, त्यामध्ये निर्माल्य टाका. याने खरोखरच नदी प्रदूषण वाचेल. तुमचा भाव कितीही शुद्ध असला तरी नदी अशुद्ध होते आणि ह्या अशुद्धीचा परिणाम पूर्ण मानवजातीवरती होतो. ही सुज्ञता, ही अक्कल, ही बुद्धी आपल्याला बुद्धिदायक गणपती देणार नाही का? त्यामुळे अवश्य निर्माल्य, वस्त्र जे काही टाकाऊ आहेत, ते सर्व काही निर्माल्य कुंडात टाकावं. त्याचा कुठेतरी चांगला उपयोग होईल, असं आपण सरकारकडून नक्की अपेक्षा करू शकतो. पुन्हा आल्यावरती ज्या जागी गणपती ठेवलेला असतो, त्यावरती एक छोटा पाट ठेवावा. त्यावरती तो कलश ठेवावा, ज्यातून पाणी आणलं आहे. काही वेळेला काही लोकांच्याकडे नदीतल्या ती दगडं आणण्याची पद्धत आहे. काही 5 खडे आणायचे. ते 5 खडे त्या पाटावर ठेवायचे. पूजा अशी नाही, पण त्यामध्ये ज्या गणेशाची ज्याच्यामध्ये विसर्जन केलं आहे, त्या नदीमध्ये ते चैतन्य आलेलं असतं. ते त्या पाण्यात आणि दगडात कल्पना करावी. शक्य असेल हळद-कुंकू फूल वाहावं आणि दुसऱ्या दिवशी सगळं काढत असताना हे पाणी ती 5 दगडं घराच्या 5 दिशेला म्हणजे 4 कोपऱ्यात आणि वरती असं ते टाकावं. म्हणजे गणेश तत्त्व सर्वत्र गणेश रक्षा कवच तयार होईल. ते पाणी सर्वत्र शिंपडावं आणि विसर्जित करावं आणि मग सगळे प्रसाद वाटून घ्यावेत. याच्यामध्ये दानालाही महत्त्व आहे. आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरुजी किंवा एखाद्या गरीब गरजूंना अवश्य दान करावं या गणेशोत्सवामध्ये. माझ्या मते बरेच प्रश्न जे आपल्या मनामध्ये आहेत, यांचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगतो, गणपती हा सदैव मंगलदायक आहे. यामध्ये आपलं डोकं वापरायचं नाही. बऱ्याच जणांनी आम्ही परमनंट मूर्ती आणून ठेवली आहे, चांदीचीच मूर्ती आणून ठेवली आहे वगैरे, वगैरे करतात. हा त्यांचा श्रद्धेचा भाग जरी असला, तरी आपण आज चांदीची आणली, पुढं तुमची मुलं मग प्लास्टिकची आणतील. त्यांची मुलं मग सुपारीवरती गणपती येतोच की, मग सुपारी बसवतील. त्यांची मुलं मग तांदळाच्या राशीवर बसवतील. त्यांची मुलं मग काहीच बसवणार नाहीत. आपण जर फाटा पाडत गेलो, तर फाटे वाढत जातील आणि मग शेवटी काहीच राहणार नाही. आणि काही नियम आपण थोडेसे कठोर केले तर बरे, म्हणजे तो धर्म टिकण्यासाठी, तो कॉन्सेप्ट, ती आयडिया पुढेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उपयोगी पडेल. त्यामुळे अवश्य हा गणेशोत्सव उत्तम पद्धतीने साजरा करावा. आनंद वाढवावा, ज्ञान वाढवावं आणि याच्या संपूर्ण कामामधून जर आपला खराच भाव गणेशाबद्दल जागृत झाला, तर गणेशाची कृपा आपल्यावरती राहीलच, आपल्या घरावरती पण राहील आणि अशीच गणपतीकडून प्रार्थना करू, की संपूर्ण समाजामध्ये सद्बुद्धी येवोत, सदाचार येवोत, लोकांच्या मनामध्ये व्यसनाधिकांपासून त्यांना लांब राहण्याची त्यांना बुद्धी येवोत, सगळेजण कार्यप्रिय होत, कामं करायला लागोत, कामं मिळोत, फुकटे किंवा आळशी किंवा ठगवणारे ठग यांचे प्रमाण कमी होऊन गणपतीची बुद्धी सर्वांना मिळत,
सगळीजण एकत्र आनंदात राहोत. आमचा हा सनातन सुंदर धर्म हा वाढत राहो. याच्यामधले सगळे जेवढी काही आपण गणेश भक्त आहोत, ते धर्मरक्षक होऊ देत, अशी एक प्रार्थना करून हा एक छोटासा अल्प प्रयत्न गणेशमूर्तीबद्दल, गणेशोत्सवाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. गणेशाबद्दलची पूर्ण पूजेची ध्वनिफीतसुद्धा मी तुम्हाला पाठवत आहे. तीसुद्धा अवश्य वाजवून तुमची गणेशपूजा गुरुजी नसलेल्या वेळेला अवश्य करू शकाल आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य मला द्या. गणपती बाप्पा मोरया.